नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मटण, चिकन आणि मासे यापैकी काय खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते बघूया। चला तर मग मित्रांनो, पहिल्यांदा मटणाबद्दल बघूया। सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात बकऱ्याचं आणि मेंढीचं मटण खाल्लं जातं, परंतु मटण आपण बाजारातून घेऊन येतो तेव्हा ते खूप वेळ अगोदर बकरा किंवा मेंढी कापून ठेवलेली असते, तेव्हा आपल्याला फ्रेश मटण मिळण्याची शक्यता फारच कमी असते। तर मटणाचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे मटण शिजायला खूप वेळ लागतो आणि मटण जर व्यवस्थित शिजलं नाही तर त्याची टेस्ट देखील चांगली लागत नाही। त्यानंतर ज्या व्यक्तींना हाय बीपी आहे अशा व्यक्तींना मटण खाणं हानिकारक आहे। त्यानंतर मटणाच्या बाबतीत डॉक्टर सांगतात मटणामध्ये फॅट जास्त असतात, त्यामुळे वारंवार मटण खाल्ल्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो, त्यामुळे मटण खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं मानलं जात नाहीये। तर मित्रांनो, आता चिकन खाणं योग्य आहे की नाही तेही बघूया। तर सर्वात जास्त आजार हे पक्ष्यामध्ये असतात। जर आपण पक्ष्याचं मांस खाल्लं तर त्याच्यातील बॅक्टेरिया, व्हायरस हे आपल्या शरीरामध्ये लवकर ट्रान्सफर होतात। तर कोंबडी किंवा कोंबडा हे सुद्धा पक्षी आहेत, तर यांच्यातले इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये येऊ शकतं। तर बर्ड फ्लू सारखा व्हायरस शरीरात येऊ शकतो। तर यामुळे चिकन खाणं सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने योग्य मानलं जात नाही। तर तिसरा नॉनव्हेजचा प्रकार म्हणजे मासे। तर मित्रांनो, मासे खाण्याचे काही तोटे पण आहेत, परंतु फायदे जास्त आहेत। तर मासे खाण्याचे तोटे अगोदर आपण बघूया। तर मासे नदी, तलाव, समुद्रात असतात। तर मित्रांनो, नदी किंवा समुद्रात इंडस्ट्रियल वेस्ट सोडलं जातं आणि मासे हे इंडस्ट्रियल वेस्ट खातात आणि असे मासे आपण खाल्ले तर या इंडस्ट्रियल वेस्ट मधून आपल्या शरीरामध्ये घातक मेटल्स, केमिकल्स येऊ शकतात। परंतु मासे खाण्याचे फायदे देखील आहेत। तर मासे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे माशामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं आणि हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड स्किन, केस, त्याचबरोबर आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी मदत करतं। त्याबरोबर मासे खाण्याचे आणखी बरेच फायदे आहेत। तर मित्रांनो, नॉनव्हेज खात असाल तर मटण, चिकन, मासे यापैकी नक्कीच मासे खाण्याला प्रेफर करा। तुम्हाला याबद्दल काय वाटतं